प्रश्नवळी क्रमांक 55 बघणार. प्रश्नवळी क्रमांक 55 मधला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिन हा भारत राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्टला साजरा केला जातो. बरोबर. कधी केला जातो? 29 ऑगस्ट. 29 ऑगस्टलाच का केला जातो? बरोबर, कारण मेजर ध्यानचंद यांची ती जयंती काय आहे? जयंती म्हणजे काय रे? जन्मदिन. जन्मदिवस. कधी झाला मेजर ध्यानचंदचा जन्म? 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट वर्ष 1905 ला. 1905 आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खेळ या क्षेत्रामध्ये, आणि खेळ म्हणजे कोणता खेळ? हॉकी. मेजर ध्यानचंद यांना काय म्हटलं जातं? हॉकीचा जादूगार. बरोबर, एवढं ओरडू नका. हॉकीचा जादूगार. आता पुढे अवघड प्रश्न विचारल्यावर मग आले पाहिजे, मग ओरडायचे. मेजर ध्यानचंद यांना काय म्हटलं जातं? हॉकीचा जादूगार. आणि त्यांनी हॉकी हा खेळ खेळायला सुरुवात केलं. पहिलं त्यांचं नाव होतं ध्यानसिंग. काय नाव होतं? ध्यानसिंग. पण हे रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात काय करत होते? खेळत होते. प्रॅक्टिस. आणि मग त्यांना एक जण म्हणला की तू या चंद्रासारखा चमकशील आणि आम्ही तुला ध्यानचंद म्हणू. काय म्हणू? ध्यानचंद. म्हणून त्यांचं नाव ध्यानचंद झालं. काय झालं? ध्यानचंद. आणि हे मेजर ध्यानचंद काय झाले? हॉकीचे जादूगार. यांनी भारताला 3 वेळेस हॉकी मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. कधी? पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिले 1928. दुसरा 1932. तिसरा 1936. आता बघा, हे 1936 चं जे मॅच झाली होती ऑलिम्पिकची, ती ऑलिम्पिकची मॅच झाली होती भारत आणि जर्मनी. कोणामध्ये? भारत आणि जर्मनी. आणि त्यावेळेला जर्मनीमध्ये हिटलर होता. हिटलरच्या आधिपत्याखाली होतं जर्मनी. आणि हा हिटलर तिथला हुकुमशाह होता. हुकुमशाह म्हणजे राजा, आणि तो म्हणन त्याच पद्धतीने करणार. या हिटलरने 1936 मध्ये तो मॅच बघायला आला होता. आणि त्या मॅच मध्ये मेजर ध्यानसिंग यांनी स्वतः 3 गोल केले. आणि या भारताच्या टीमने 8 गोल केले. आणि जर्मनीच्या टीमने फक्त 1 गोल केला. 8-1 ने आपण ती मॅच जिंकलो होतो. त्यावेळेला मेजर ध्यानचंद यांना हिटलरने सांगितलं की तू काय कर, आमच्या देशासाठी खेळ, आणि तू हॉकी सोडून दुसरं काय काम करतो? तर ते म्हणजे मी सैन्यात आहे, तर तुला म्हणजे मी सैन्यामध्ये पद पण देतो. तरी सुद्धा मेजर ध्यानचंद बदलले नाही. म्हणजे त्यांचं देशावर प्रेम होतं. आणि अशा या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 ला झाला. म्हणून 29 ऑगस्ट हा काय केला जातो? क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. आता बघा, मेजर ध्यानचंदच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो. कोणता रे? बरोबर, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आधी पण दिला जायचा, पण त्याचं आधी नाव वेगळं होतं. काय होतं माहिती का? सोने सांग. बरोबर आहे? बरोबर आहे, सांग. बरोबर आहे ना? नाही, राहुल नाही. राहुलचे पप्पा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने हा पुरस्कार दिला जायचा. पण आता त्याचं नाव बदललं आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केलं.
यांना भारताचा पद्मभूषण नावाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. पद्मभूषण कोणाला? मेजर ध्यानचंद. अशा पद्धतीने हे मेजर ध्यानचंद काय आहेत? हॉकीचे जादूगार. त्यांनी हॉकी मध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर कोणत्या पर्वतास पश्चिम घाट असे म्हणतात? पश्चिम घाट सांगून द्या. सह्याद्री पर्वत. बरोबर, सह्याद्री पर्वत. हा जो सह्याद्री पर्वत आहे ना, या सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. या सह्याद्री पर्वताच्या रांगा कोणत्या राज्यात आहेत रे? कोणत्या राज्यात आहे का? महाराष्ट्रात आहेत का? हा, शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य स्थापन झाले ते कोणत्या पर्वत रांगेमध्ये? सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्येच आहे का नाही? शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगा आहेत आणि त्यांना पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराष्ट्राचा नकाशा जर तुम्ही पाहिला तर महाराष्ट्राच्या नकाशात तो पश्चिम घाट दाखवलेला आहे. त्यानंतर कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कार्बेट सांगा. उत्तराखंड. कोणत्या राज्यात? उत्तराखंड. उत्तराखंड नाही, उत्तराखंड. कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? कार्बेट. उत्तराखंड, कार्बेट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिझोरम या राज्याची राजधानी कोणती? काय? एजवाल. कोणती आहे? कोणत्या राज्याची राजधानी? कोणती? कोणत्या राज्याची? मिझोरम राज्याची राजधानी. इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? हा, मस्जिद नाही, मस्जिद. काय म्हणतात? मस्जिद. इस्लाम धर्माचं जे प्रार्थना स्थळ असतं ना त्याला मस्जिद म्हणतात. काय म्हणतात? मस्जिद. आणि मस्जिद मध्ये जाऊन ते जी प्रार्थना करतात त्या प्रार्थनेला नमाज म्हणतात. काय म्हणतात? नमाज. हिंदूचं प्रार्थना स्थळ काय आहे? मस्जिद. आणि बघा, आपण मंदिरामध्ये जाऊन जे करतो त्याला काय म्हणतात? दर्शन. आपण दर्शन घेतो देवाचं, आहे ना. मुस्लिम जे आहेत ते मस्जिद मध्ये जाऊन काय करतात? नमाज. त्यांची मुस्लिमांची प्रार्थना म्हणजे नमाज, हिंदूची प्रार्थना म्हणजे दर्शन. काय? दर्शन. प्रार्थना स्थळ म्हणजे मंदिर. त्यानंतर इस्लामचा धर्मग्रंथ कोणता आहे? गुरु ग्रंथ साहिब. कुराण ए शरीफ. कुणाचा आहे? कुराण ए शरीफ, इस्लामचं. आणि हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता. 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 मग हे इस्लामचे लोक म्हणजे मुस्लिम लोक जे पुराणामध्ये सांगितलं आहे त्या गोष्टींचं अनुकरण करतात आणि हिंदू लोक ते काय करतात? जे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय त्या पद्धतीने धर्माचं अनुकरण करतात. अशा पद्धतीची प्रश्नावली क्रमांक 55 या ठिकाणी